आपल्या आपल्या सगळ्यांनी स्वतःचं नाव घ्यायचं पूर्ण यजमान नामदेव कुटुंबाच्या सर्वनिवाराच्या अस्माकं कुटुंबानां म्हणायचं क्षेम क्षेम धैर्य स्थैर्य विजय अभय आयु आरोग्य त्यांना मंत्रपद मिळावं म्हणून आम्ही या महादेवाच्या चरणी अभिषेक करून सगळं घालत आहोत। पार्वती पते शिवहरा समर्थ सुपारीला फुलांना पाणी लावून गणपती पूजा करा। एक कार्यसम्राट विकास पुरुष आदरणीय राजेशजी संभाजी पाटील पवार साहेब, आज सोमवारच्या निमित्ताने आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि मी स्वतः पल्लवी वडजे नायगाव शहर अध्यक्ष भाजपा आज गंगनबीड येथे अभिषेक करून दादासाहेबांना म्हणजे आमदार साहेबांना मंत्रीपद मिळावं यासाठी साकडं घातलेलं आहे। आणि मला विश्वास आहे की शंभू महादेव देवादी महादेव आमची ही प्रार्थना अवश्य स्वीकार करतील। आणि इथे आमच्या बोलवण्यावर सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचेच खूप खूप अभिनंदन करते आणि आभारही मानते। धन्यवाद। नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजेश दादा या ठिकाणी आमदार झाले आणि आमदार झाल्याच्या नंतर प्रथम मार्गशीर्ष महिन्यातला प्रथम सोमवार म्हणून आम्ही सर्व तालुक्यातील पदाधिकारी आणि सर्व समस्त तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी आम्ही शंभू महादेवाला प्रार्थना केली की नक्कीच आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद राजेश दादांना देऊन आपल्या राज्य शासनानं नक्कीच विचार करेल यात काही शंकाच नाही। प्रत्येक गावात फिरत असताना असा आम्हाला अनुभव आला की राजेश दादा हे तळागाळातल्या लोकांचे आमदार आहेत आणि तळागाळातल्या लोकांनी अतिशय मेहनत घेऊन राजेश दादांना विक्रमी मतानं या ठिकाणी आमदार केले। त्यांना ही मंत्रिपद मिळावं या अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांचा या ठिकाणी आलेल्या सर्वांचे मी नायगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार
राजेश पवार साहेब येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री व्हावं म्हणून आम्ही इथं गंगनपेठ येथील महादेव मंदिराला संपूर्ण मतदारसंघातील कार्यकर्त्यांना घेऊन साकडं घातलं आहे. या देशाचे नेते नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब यांना विनंती करतो की नायगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेश पवार साहेब यांना 18 पगड जातीचं नेतृत्व करतात, त्यांना मंत्रिपद द्यावं ही आम्ही शंभू महादेवाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून अभिषेक करून महादेवाच्या चरणी आम्ही साकडं घातलेलं आहे. धन्यवाद. कार्यसम्राट आमदार राजेशजी पवार साहेब यांचा बहुमताने विजय झालेला आहे आणि ते दुसऱ्यांदा विधिमंडळामध्ये नायगाव मतदारसंघाचं नेतृत्व करीत आहेत. नेतृत्व करत असताना नायगाव मतदारसंघाचा विकास हा अतिशय जलद गतीने करून त्यांनी अतिशय महत्त्वाच्या कामांना गती दिलेली आहे. आणि यांच्या पुढचं काम खूप मोठ्या प्रमाणात व्हावं अशी नायगाव मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि तळागाळातल्या जनतेची आहे. त्यामुळे माननीय आमदार राजेशजी पवार साहेबांना आम्ही महादेवाच्या चरणी या ठिकाणी आज अभिषेक केलेला आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, अमितभाई शहा, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांना विनंती करतो सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं की या ठिकाणी साहेबांना एक मंत्रिपद देऊन नायगाव मतदारसंघाचा विकास अतिशय जलदगतीनं आणखीन व्हावा आणि साहेब नांदेड जिल्ह्याच्या या ठिकाणी आपल्याला युवक असं एक पालकत्व देऊन पालकमंत्री म्हणून त्यांना घोषित करावं अशी मी या ठिकाणी कार्यकर्त्याच्या वतीनं सर्व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही विनंती करीत आहोत. एवढीच मी विनंती. फडणवीस साहेबांचा घ्या एक वेळ.